कोकणातील प्रसिद्ध असलेल्या पीर हजरत पीर सिकंदर अली शाह उर्फ अकुस्काबाईंचा उरूस आहे। आपण उरसाला गेले अनेक वर्ष उरूस साजरा होतोय। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हटलं जातं ते हजरत पीर सिकंदर अली शाह उर्फ अकुस्काबाईंचा उरूस। आपण जातोय थेट या ठिकाणी संदीपबाई कोलगे काय सांगाल? खरोखर आजचा क्षण आनंदाचा आहे आमच्या या कोकणात आणि पर्यायाने आमच्या शिरगाव कुंभारी पोपरी या 3 गावामध्ये अकुस्कान बाबाचा जो उरूस होतो त्याला एक वेगळी आगळी परंपरा आहे। म्हणून या उरसाला लोक जी भाविक येतात, जसं महाकाल देवीच्या यात्रेला भाविक येतात तशाच पद्धतीने या उरसाला लोक लांबून लांबून आपले नवस फेडण्यासाठी येतात आणि एक नवस आज बोलल्यानंतर पुढच्या टायमाला नवस फेडायसाठीच ते या ठिकाणी येतात, अशी या अकुस्कान बाबाच्या या दर्ग्याची एक ख्याती आहे। आणि लोकांचा एक दाढ विश्वास आहे। हिंदू मुस्लिम समाजाचं एक ऐक्याचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि इथं आम्ही सर्व मंडळी गुण्या गोविंदाने एकोप्याने हे सर्व कार्यक्रम आनंदाने आम्ही पार पडत असतो। कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व लोक ह्या भागातील, या 3 गावातील, या तालुक्यातील, जिल्ह्यातील लांबून लांबून लोक येतात आणि ह्या उरसाला प्रचंड अशी गर्दी होते। आणि आता या उरसाला खरोखर सुरुवात झालेली आहे, आनंदाचा क्षण आहे। मी आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत करतो। आपण जर पाहिलं त्या ठिकाणी आई महाकाळजीने पीर अकुस्काबाई बहीण भावाचं आतून नातं आहे। आपले अध्यक्ष उस्मानबाई सय्यद काय सांगाल? आज हजरत सिकंदर अली शाह रहमतुल्लाहचा आज उर्स निमित्त आहे। मी प्रथम सर्व भाविकांचा मी हार्दिक स्वागत करतो। ही परंपरा आज नाही, 1830 पासून एक छोटासा उरूस भरत होता, पण हा कोकणातला अकुस्कान बाबा एक उर्फ सिकंदर अली शाह हे नाम प्रसिद्ध आहे। आणि आम्ही हे 3 गाव शिरगाव, पोपरी, कुंभारली हे हिंदू हो, मुसलमान हो, बौद्ध हो, शीख हो, ख्रिश्चन हो, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकामेकाने आनंद गोंधळाने चालतो। काही आमचे महाकाळीचा मंदिराचा छबिना निघतो, त्या छबिनेमध्ये सर्व मुस्लिम बंधू असतात, आमचे काय भाई लोक असतात। आम्ही खांद्याला खांदा लावून ह्या उत्सवाला, महाकाळीच्या यात्राला किंवा बाबाच्या उरसाला खांद्याला खांदा लावून इथं आम्ही सर्वजण एका आईची लेकरे म्हणून आम्ही वागतो। हा उर्स हा आम्ही आनंदाने आणि गोविंदाने आम्ही साजरा करतो। बरे मुंबई हो, कोल्हापूर हो, चिपळूण हो, हे भाविक बरेच लोक जास्तीत म्हणून हिंदू धर्म जास्त येतो, आमचे पण लोक येतात आणि हा उरूस पार पडतो। कोकणपत्तेला बाबासाठी येण्याचे उद्देश होता आणि त्या कोकणपत्त्यासाठी 7 भाऊ आलेले आहेत। 7 भाऊ आल्यानंतर तुम्हाला सांगतो कोकणपत्त्यासाठी कोकणपत्ते केले नाहीत आणि त्यांनी आपली जागा इथे घेतलेली आहे आणि त्यानिमित्त त्यांचा उत्सव वगैरे उरूस वगैरे होतो। आणि कोकणातील भयंकर प्रचंड लोक त्यांना मानणारे आहेत। भाविक पुणे, मुंबई वेगवेगळ्या गावातून आणि वेगवेगळ्या स्टेटमधून लोक येतात आणि खरोखर तुम्हाला सांगतो आपल्या नवसाला पावणारे हजरत पीर अकुस्कान सिकंदर आहेत। प्रत्येक लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासाने येतात, आपले नवस खंडून जातात। उसका उर्फ सिकंदर यांच्या उरसाला येणाऱ्या भाविकांचे प्राथमिक स्वागत करतो। नवसमध्ये ज्यांना मूल होत नसेल त्या बाबांची जर ओटी भरली की मूल होतो। जे कुठले मोठमोठे नेते ते येतात, जे बाबांच्या पाशानं आहे त्या पाशानं बघून ते लोक जातात आणि ते त्या ह्याच्यामध्ये ते कामयाब होतात। माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इथं येऊन गेले, ते मंत्री झाले। यशवंतराव चव्हाण इथं येऊन गेले, ते पण शंकरराव चव्हाण इथं आले, ते पण मंत्री झाले। कोकणाचे अधिक मंत्री इथं येऊन गेलेले आहे। एकनाथ साहेब ऐकले, एक पहिले शिवसेनामध्ये एक नेते होते आणि मंत्री होते, आज ते इथं येऊन गेल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले। त्यांचा पाय लागला, ते बोलतात का माझे नवस फेडायचं आहे ना, मी इथं परत येणार आहे म्हणून। तसेच आम्ही कुठल्याही पक्षाचा काम करत नाही, सर्व धर्म सर्वमान पक्षपाती आम्ही कुणाचा हे करत नाही, सर्वांचा हे लागतो। माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा फोटो आहे, माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आहे, अजितदादांचा आहे। हे सर्व जाती धर्माला हा उरूस पावतो आणि येऊन जातात। सालाबादप्रमाणे होणारा उरूस करिता सर्वप्रथम आलेल्या सर्व भक्तगणांचा मी जनसेवा संघ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष तसेच ह्या ट्रस्टीचा सचिव म्हणून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। आजचा हा उर्स सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येत आहे। या सालाबादप्रमाणे होणाऱ्या उर्साला
आलेल्या भाविकांचं मी दर्गा उर्स कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करतो. सदरील उर्सात कोकण विभाग पूर्ण तसेच सातारा, सांगली, मिरज, महाबळेश्वर अनेक भागातून लोक दर्शनाचा लाभ घेण्याकरिता येतात. सदरील उर्साकरिता येणारे अनेक असे भक्तगण आहेत. हे नवसाला पावणारे आमचे पीर बाबा आहेत. नवस फेडणे, नवस करणे, बाबांजवळ अनेक प्रकारचे मागण्या करणे आणि ते अनेक प्रकारच्या मागण्याला पावतात, पावन होतात अशी त्यांची ख्याती आहे. म्हणून हे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आहे. आपण जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं त्या ठिकाणी बोलत एक अतूट नातं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं हजरत पीर अकुस खान बाबा आणि आई महाकादेवी एक बहीण भावाचं नातं आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा उर्स या ठिकाणी साजरा होतो आणि आपण जर पाहिलं वेगळी परंपरा आहे. शिरगाव कुंभसे निसार शेख, लोकशाही चिपळूण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.